महाराष्ट्र सत्यवादी 7/7 सोबत आपल्या समोर घडलेल्या घटनेनुसार बातमी देत आहे की बीड जिल्ह्यातील परळी शहरात परळीतील मराठा भवन जागा प्रकरण पुन्हा तापले आहे। परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय पंडितराव मुंडे व परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद्मशाला बाजीराव धर्माधिकारी आणि नगर परिषद यांच्या मनमानी कारभारामुळे बेकायदेशीर जमीन मराठा समाजाच्या नावावर मराठा भवनासाठी देत आहे। मग या ठिकाणी मराठा समाजाची फसवेगिरी नाही का? बेकायदेशीर जागा ताबा दिल्याचा आरोप। मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन ॲडव्होकेट अर्जुन सोळंके यांनी कायदेशीर लढ्याची चर्चा करून धनंजय मुंडे आणि नगर परिषद यांच्यावर शासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। परळी वैजनाथ शहरातील मराठा भवनाच्या प्रलंबित मागणीवरून नवीन वाद पुन्हा निर्माण झाला असून परळी नगर परिषदेकडून मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे। दत्तात्रय देवस्थान मंदिराच्या गट क्रमांक 413 मधील वर्ग 2 इनामी जमिनीतील 28 गुंठे जागेचा बेकायदेशीर ताबा देण्यात आल्यामुळे मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे। मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार मराठा भवनासाठी देण्यात आलेली जागा कायदेशीरदृष्ट्या वादग्रस्त असून नगर परिषद प्रशासनाने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणामुळे परळी शहरात मोठी खळबळ उडाली असून समाज बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। दरम्यान या विषयावर अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनाचे नेते आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यात आली। संपूर्ण कायदेशीर पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे सविस्तर चर्चा करण्यात आली असून मराठा समाजाच्या अस्मितेशी संबंधित असलेल्या या लढ्यात आपण सकल मराठा समाजासोबत ठामपणे उभे राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। या प्रकरणात योग्य न्याय मिळाला नाही तर सकल मराठा समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि समाज रस्त्यावर उतरून लढा उभारेल असा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांचे या ठिकाणी मराठा भवनच्या जागेच्या बाबतीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर मराठा समाजाला फसवणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे ठरवण्यात आलेलं आहे। मी महाराष्ट्र सत्यवादी 7/7 सोबत परळी वैजनाथ।